प्रशांतजी, बिग ब्लो पहिली मोठी विकेट, काय बोलाल तुम्ही या पडणाऱ्या चेंडूबद्दल? देखिए तन्मय जैसे गेंदबाज अगर 19 विकेट ले रहे सीजन में और उनके पीछे जो स्टिकर आप देखिए, खास करके जो जर्सी का नंबर है 17, तो सामने वाले के लिए खतरा है। बहुत ही अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली। इस गेंद को थोड़ा सा ऑनसाइड की तरफ खेलने का आप जो प्रयास कर रहे हैं उस पर ताकत का ज्यादा इस्तेमाल हुआ, ज्यादा बलवान बनने की कोशिश की और उसका खामियाजा राहुल को भुगतना पड़ा है। पहली गेंद पर पहली सफलता जब मिल जाती है ना, तो गेंदबाज का कॉन्फिडेंस 7वें आसमान पर जाता है। शानदार स्टार्ट नागले के लिए। सिराज हा खेळाडू आता मैदानाच्या आत गेलाय। 122 बॉलमध्ये 230 धाबा यंदाच्या हंगामामध्ये त्याच्या नावावर आहेत। पहिलाच बॉल खेळत असताना इनफिल्ड वरून चेंडूला उडवलंय, चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे निशांक। बघता बघता 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या। सिराज या खेळाडूबद्दल बोलायचं झालं तर यंदाच्या हंगामामध्ये KPL मध्ये खेळत असताना सुपर 8 मध्ये दाखल झालेला त्यांचा संघ होता आणि सुपर बघायचं गेलं तर त्याचं जे प्रदर्शन होतं 11 गडी बाद केले होते आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची वर्णी लागलेली आपल्याला दिसली। हा चेंडू शॉर्ट बॉल फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू राहतोय। 1 धाव पूर्ण केली आणि या एका धावणीची धावसंख्येत बदल होतोय। धावपैकावर धाबा लागला जात आहेत त्या 3 धाबा पहिले षटक प्रगतीपथावर 3 चेंडू गोलंदाजाने टाकून झालेत। एक धाव फार महत्वाचे आहे हे आपण बघितलंय। पॉवर प्लेचे षटक सुरू असतानाच एकच क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर दिसतोय। याचाच अर्थ एक खेळाडू कमी घेऊन मैदानाच्यात उतरले त्रिमूर्ती नागले हा संघ। सुनील रावत यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या। सुनील रावत, सागर सोमन हे आपल्याला आमंत्रित करतायत। भारतीय जनता पार्टी सागर सोमन यांना व्यासपीठावर तुम्ही बघतायत। क्रमांक 17 ची जर्सी परिधान करून गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला मिस्टर तन्मय पाटील। हाफ ट्रॅकर चेंडूला उडवले, नाही का दुक्का, सीधा 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 छक्का ओव्हर द लॉंग लेग एरिया, 6 रन्स। प्रशांत जी, यहाँ कहा जाए तो अमान ने संभाल ली टीम की कमान। बिल्कुल आपने सही कहा। दूसरी बात, आपने 3-4 गेंदें ऑफ स्टंप के बाहर, मतलब आप लगातार 2-3 गेंदों की बात करें तो ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी कर रहे हैं। ये गेंद बिल्कुल लेग स्टंप के ऊपर थी और पैरों की तरफ। हिंदुस्तान के किसी भी बल्लेबाज को आप पैरों पर गेंदबाजी करेंगे नहीं छोड़ने वाले हैं। खराब गेंद थी, सही नसीहत देते हुए दिशाग गेंद के ऊपर एक बहुत ही अच्छा स्ट्रोक खेला गया बल्लेबाज की तरफ से। और कहते हैं ना कि लाइन से बढ़ के तो पड़ेंगे फटके। अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का। आणि बघितलं की लगेचच हा षटकार चिंता वाढवणारा दिसतोय। बघू शकताय तुम्ही, जबरदस्त सुरुवात केली डावाची। एक धक्का लागल्यानंतर संघाला सावरणं फार गरजेचं आहे। मागच्याच आठवड्यामध्ये अर्धशतक खेळाडू अमान याच्या बॅट येताना मी पाहिलंय आणि KPL परवा सर्वांचाच जे युवा आहेत त्या युवा क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेला खेळाडू म्हणजेच अमान शेख। त्यांच्या पिताश्री बघितलं अख्तर शेख, ते सुद्धा फिटनेसमॅन पाहायला मिळत आहेत। चांगलं शरीर त्यांनी कमवलंय। गोलंदाज तयार मिस्टर तन्मय पाटील, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, फुल लाईन चेंडू होता। हा चेंडू वाईड ऑफ मिड ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली। एका धावणीची धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत। पहिले षटक सुरू असताना 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 धावा, 10 रन्स। आज रविवारचा दिवस आणि आठवण झाली नारायण मेघाजी लोखंडे सरांची, कारण 10 जून 1890 रोजी खऱ्या अर्थाने रविवारची सुट्टी ही सर्वांसाठी जाहीर झाली। पुढचा बॉल प्रयत्न केलाय, पदत आली ते नव्हतं, हालचाल इथे फुटवर्क नव्हतं खेळाडूचं। दूसरी बात, मतलब एक बात तो आपने बताई, उसका विश्लेषण हुआ। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंदबाजी जब जब हुई ना, तब बल्लेबाजों के लिए परेशानी हुई। एक गेंद आपने लेग स्टंप के ऊपर डाली, वो खराब गेंद थी, कमजोर गेंद थी, दमदार स्ट्रोक आया। उसके बाद में चौथी 5वीं स्टंप की तरफ आप लेन गेंदबाजी करें तो उसका फायदा मिला। रन संख्या 10 रन, 1 विकेट के नुकसान पर और इस ओवर की कहानी समाप्त होती भी। षटक संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धाबा। एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत। फार शेलर परिवर
फार शेलार परिवार हाय दिलदार फार शेलार परिवार हाय दिलदार फार शेलार परिवार एक विरेला मानधन मदतीला धावून एक सूचना आलं शाहिदभाई अन्सारी यांच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळतायत जी काय प्रवेश फी असेल ती प्रवेश फी आपण जमा करा. डाव्या बाजूला ब्लू जर्सी मध्ये संघ आहे. प्रवेश फी आपण लवकरात लवकर पहिल्या जमा करा. अजून काय शिल्लक आहे येत आहेत लवकर या प्लीज. शाहिदभाई अन्सारी या आधीच एक मेसेज टाकला होता. आमचे साथी समालोचक मित्र हेमंत पाटील यांनी आमच्यापर्यंत माहिती दिली होती की शाहिदभाई एक असं व्यक्तिमत्व आहे डिसिप्लिन त्यांनी बघितलंय. सर्व खेळाडूंना नेहमीच चांगलं गायडन्स ते करत असतात आणि त्यांनी सूचना दिल्या होत्या की शेलार मामाचं हे आयोजन खूप चांगलं नीटनेटकं आणि साफसुथरं आहे. याबद्दल आपण सर्वांनी सहकार्य करा. उजव्या बाजूला आदरणीय सन्मान्य गणेश पाटील सरांचं आगमन झालंय. वेलकम सर. आम्ही आपलं स्वागत करतोय. नागले गावचे अनमोल रत्न आणि नेहमीच आम्हाला नागले गावामध्ये या परिसर म्हणजे चिंचोटी ते नागले परिसरामध्ये कुठेही गेलो तर महान सन्मान दिला जातोय. तसेच लाडकं नेतृत्व नागले गावचं गणेश पाटील सरांचं व्यासपीठावर आगमन झालंय. नंबर 2चं षटक यश. हा चेंडू ऑन ड्राईव्ह ऑन साईटला बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये सहजगत्या खेळला गेला. चेंडू सीमारेषे पार. हा आलाय चौकार. 4 धावा. तुझ्याशिवाय मन नाही लागत Cause I love you होय झालं मी तुझ्यासाठी पागल Cause I need you तुझ्याशिवाय मन नाही लागत Cause I love you होय झालं मी तुझ्यासाठी थँक्यू डीसे. मिड विकेट मध्ये प्रेक्षक आहे बघा. जो बॉल त्या क्षेत्रामध्ये गेला होता तो बॉल तुम्ही परत करा. प्रेक्षकाला जी लहान मुलं आहेत त्यांना तो चेंडू सापडलाय. इथे आयोजन कमिटी सोबत आपण लगेच चेंडू बहाल करायचा आहे. यश आणि 17 ओव्हर आतापर्यंत या सीझन मध्ये टाकलेत. 158 धाबा देत 15 गडी बाद केलेत. धावफलकावर धाबा लागला जात आहेत या चौकारणीशी त्या म्हणजेच 14. पुढचा बॉल गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज यश समोर आहे तो अमन. सरळ बॅटचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. 1 बाउंड सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहरदार. हा आलाय चौकार. 4 धावा. मी तुझा बॉयफ्रेंड ना तू माझी गर्लफ्रेंड ना मी तुझा बॉयफ्रेंड शुक्रिया विजय. ओ सुंदर स्ट्रोक टाइमिंग बढ़िया. बल्ले के बीचों बीच खेलते हुए बॉलर के सर के ऊपर से डाउन द ग्राउंड एक अच्छा स्ट्रोक खेला गया और ये एक बार अपनी तकनीक दिखा रहे हैं. बहुत ही बेहतरीन शॉट. इससे पहले 2 गेंदें लेग स्टंप के ऊपर थी उसके ऊपर अमान ने प्रहार किया था लेकिन ये प्रॉपर क्रिकेटिंग शॉट इन्होंने खेला. अब जाकर इनका कॉन्फिडेंस 7 पे आसमान की तरफ जाता हुआ. अगदी बरोबर. चांगली सुरुवात केली आहे. राहिल अन्सारी गोल्डन डकवर बाद झालं. त्याच्यानंतर डाव सावरणं फार महत्वाचं. धाव संख्या 18. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू सीमारेषे पार दन दन करत चौकारांकरता प्रस्थान करतोय. 4 धावा. दोबारा संदीप वही कहानी है. आप फुल टॉस गेंदबाजी कर रहे हैं पैरों की तरफ गेंदबाजी कर रहे हैं. अब एक यहाँ देखिए बल्लेबाज का ट्रिगर मूवमेंट क्या था. गेंद डालने से पहले बल्लेबाज बिल्कुल 5वें स्टंप की तरफ खड़े थे और आप पैर पकड़ने का प्रयास कर रहे हैं. या तो अगर क्रिकेट की परिभाषा समझने वाले लोगों को मैं बताना चाहता हूँ ब्रॉकल में जाना चाहते थे यॉर्क करने का प्रयास कर रहे थे तब जाकर ये फुल टॉस गेंद बनी और उसका फायदा अमन ने उठाया. अमन का इंजन गर्म है. गाड़ी 4थी गियर पर चली गई है. लगातार 3 चेंडू मध्ये 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. यश याला यश काय मिळत नाही तो समोरच्या संघाला यश मिळून देतोय. पुढचा बॉल शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकर. पुन्हा तीच चूक. चेंडू 1 बाउंड सीमारेषे पार आणि हा आलाय खणखणीत चौकार. 4 धावा. बिगी. तो फिलहाल मैदान के अंदर जिस तरह से मुकाबला चल रहा है की अगर कहानी देखें तो दूसरा ओवर भी अच्छा साबित होता हुआ और बल्लेबाज अमन बहुत अच्छी पारी कर रहे हैं अपने टीम पे. दूसरी तरफ से राउंड द विकेट ओवर द विकेट दोनों तरफ से वह प्रयास कर रहे हैं. मेरे हिसाब से ओवर द विकेट ही अच्छा था. आपकी लाइन और लेन खराब है. छोटी गेंदबाजी आप कर रहे हैं पैरों की तरफ गेंदबाजी कर रहे हैं और उसका फायदा बल्लेबाज उठा रहे हैं. मैग्निफिसेंट बैटिंग बाय अमन.
अगदी बरोबर. 1982 साली संदीप पाटील यांनी बॉब विलिस या खेळाडूला 6 बॉलमध्ये 6 चौकार ठोकण्याचा पराक्रम केला होता मँचेस्टर येथे. तसा पराक्रम होईल काय? ओ नाही. यश आणि आता एक चांगला चेंडू ब्लॉकवॉल मध्ये रिलीज केलाय. फलंदाज अमान शेख याला बीट करून जाणारा चेंडू आहे. धाव फलकावर धाबा लागला जात आहे सध्याच्या स्थितीला. त्या 26 धाबा 26. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल. चांगली लाईन आणि लेंथ मेंटेन करावी लागेल गोलंदाजाला. पुढचा बॉल. ओहो आता मात्र इंजिन गरम होताच या फलंदाजाने चेंडूला उडवलंय ओव्हर द कॉर्नर एरिया. यूथ 6 बिगी. शुक्रिया डीजे. ये भी खूबसूरत स्ट्रोक देखिए संदीप, कमाल का स्ट्रोक था. टाइमिंग बढ़ गया, बल्ले के बीचों बीच बल्ले का पूरा चेहरा दिखाया. शरीर का संतुलन अच्छा था. इसी के साथ एक अचीवमेंट भी आ रही है. बहुत अच्छी पारी खेल रहे. अब एक तरफ अगर देखें तो अमन इनका कमाल का खेल चल रहा है, तो कामन की गाड़ी जो है ना रंगपम जा रही है. आणि खास करून या स्पर्धेमध्ये 300 धावा पूर्ण होत आहेत. एकंदरीत कामन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळल्या गेलेल्या ज्या मॅचेस आहेत त्या मॅचेस मध्ये अमन याच्या 300 धावा पूर्ण होत आहेत. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. अफलातून, ब्रिलियंट, इनक्रेडिबल, अविश्वसनीय. दूसरी बात, एक बार फिर नागले के ऊपर भी चर्चा होगी. पिछले 4-5 सालों में या पिछले 3-4 सालों में इन्होंने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया है. तो मैदान के अंदर चर्चा हो रही है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन ज्यादा नहीं होनी चाहिए. संदीप, जब ज्यादा चर्चा होती तो खर्चा होता है. एक बार फिर मैदान के अंदर समय के अनुसार आपको चलने की जरूरत है. पहला ओव्हर पूरी तरह से बल्लेबाजों का रहा है. 2 षटकं समाप्त झाल्यानंतर धाव फलकावर धाबा लागला जात आहेत. त्या 32 धावा 16च्या सरासरीने 32 धाबा धाव फलकावर जमा केलं. पहिला विकेट करता भागीदारी होऊ शकली नाही. पहिला धक्का पहिल्या चेंडूवर लागला होता. त्याच्यानंतर अमान यांनी विस्फोटक खेळी साकारली. जवळजवळ 4 चौकार आणि 2 षटकाराच्या सहाय्याने अफलातून कामगिरी करतोय. 8 बॉलमध्ये 29 धावा खेळाडू अमन याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेत. अर्धशतक तो बनवेल असा मला विश्वास आहे. देखिए 2 ओवर की जो कहानी रही है जिसमें कि बल्लेबाजों ने बहुत ही सूझबूझ के साथ बल्लेबाजी की, लेकिन इस मुकाबले में अमान ने जिस स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी की ना वो बहुत इंपॉर्टेंट है. क्योंकि 5 ओवर के मैच, 6 ओवर के मैच या 20 के मुकाबले में आपका स्ट्राइक रेट देखा जाएगा. एक अच्छी तकनीक के साथ बल्लेबाजी कर रहे हैं मिस्टर अमन. अगदी बरोबर. अमन याच्या खेळीचा विचार करतोय आपण. पुढचा बॉल ऑफ स्टंपवर पळवून खेळण्याचा प्रयास. रोशन पाटील कोणती चूक करत नाही. रोशी 47 कॅच पकडतोय. विकेटचं पतन. हा लागलाय दुसरा धक्का. गॉन. शुक्रिया डीजे. फिलहाल संदीप इस वक्त विकेट की सख्त जरूरत थी नागली की टीम के लिए, कमबैक करने के लिए, वापस आने के लिए. मुझे एक बार फिर ये कुछ समझ में नहीं आ रहा. एक तरफ खास करके अमन एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे हैं, तो सिराज को हमला करने की कोई जरूरत नहीं थी. संदीप इस वक्त हमला करने का प्रयास शिकार बन के वापस जाते हुए, और नागली की टीम के लिए जो विकेट की जरूरत थी तो बिल्कुल विकेट मिला है. चांगला विकेट्स प्राप्त केल्या सिराज याच्या याआधी 122 बॉलमध्ये 230 धावा होत्या. आणि आता टेनिस क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू या परिसरातील आदरणीय अकबर शेख 283 धावा त्यांच्या नावावर आहेत. आणि त्यांचे बंधू करीम शेख हे सुद्धा कदाचित या मॅचला बघत असतील. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि आमचे खास मित्र आहेत. शॉर्ट बॉल खेळायचं होतं. स्क्वेअर कटचा फटका बीट करून चेंडू सरळ यष्टिरक्षक सचिन पाटील याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. संदीप थोड़ा सा अगर गेंद की बात करें तो शरारत कर रहे हैं, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जा रहे हैं. ये बहुत अच्छी लाइन है बल्लेबाज के लिए. अगर इस गेंद को आप स्क्वायर कट करेंगे तो एक बार फिर वो आपकी कला है. लेकिन बहुत अच्छी गेंद, लेंथ अच्छी थी, नियंत्रण अच्छा था. अब जाकर इस ओवर में एक विकेट की तलाश में और रहेंगे गेंदबाज. पुढचा बॉल तन्मयाचा. आता सरळ बॅटचा वापर केलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. शतरक्षकाच्या 2 डळ्यांमधून चेंडू पुढे सरकतोय. बघता बघता सीमा रेषेला अंतिम क्षणी स्पर्श होतोय. मनीष पाटील चूक करतोय आणि चुकीचा फायदा संघाला. 4 धावा. चौकार.
मला वाटतं त्याच्या हातामध्ये जादूची बॅट आहे, चेंडकुली की मेंढकुली, कारण यंदाच्या हंगामामध्ये जास्त धावा त्याच्या बॅट मधून येत आहेत. फुल टॉस करून चेंडूला ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू येतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. ऋषी पाटील फिल्डिंग करतो, एक धाव पूर्ण, एका धावणीची धाव संख्येत बदल. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावा लागल्या जातात. धाव फलकावर 37 धावा, 37 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. जिस तरह से ओवर घट रहा है, इस ओवर में चौका जो रहा है उसमें मेरे हिसाब से गेंदबाज की कोई गलती नहीं थी, बहुत अच्छा इन्होंने स्टार्ट किया था, खास करके तन्मय. अब जाकर मोमेंटम बना रहे, एक माहौल इस तरह का बना रहे. एक विकेट मैंने लिया और एक विकेट की तलाश में है, और सामने दिग्गज खिलाड़ी अकबर जो बिल्कुल एक बहुत ही बड़े मंच के बड़े सरपंच मैदान के अंदर है. मजा आएगा, ये बैटल देखना बहुत जरूरी है. तन्मय इन्फॉर्म गेंदबाज है और सामने जिन्होंने इस सीजन में रन बनाए हैं, बहुत मजा आएगा. बेस वर्सेस बेस की लड़ाई. पुढचा बॉल, ओ हा चेंडू नेमका कसा पडला ते बघूया. डावी एसटी वरून चेंडू पुढे सरकलाय, म्हणूनच पंच परशुराम पाटील सरांचा काही इशारा आला नाही. चांगली गोलंदाजी, गुड बॉल, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी गोलंदाजी होत आहे. सबळ डावखुरी हाताचा खेळाडू. पुढचा बॉल गोलंदाजाचा, ओ अंतिम क्षणी चॉक केलंय चेंडूला, चेंडू जातोय स्कोर इज थर्ड मॅनच्या दिशेने. बघता बघता काय घडलं ते बघूया. चेंडू मारशे पार, हा आलाय क्लासिकल चौकार, 4 धावा. पण डीजे प्रशांतजी काय म्हणाले या चौकाराबद्दल? सुंदररीत्या गॅप शोधलाय. मोठ्या खेळाडूंची ही काही लक्षणं असतात, ते आपल्या डोळ्यासमोर बाहेर पडत आहेत. बिल्कुल, इसलिए एक बार फिर वो कमाल के खिलाड़ी है. और रन संख्या फिलहाल आप देखें तो 41, 2 विकेट के नुकसान पर है. तो अमन के पास एक बार वो ताकत भी है, नजाकत भी है. अब एक तरफ ताकत है, एक तरफ नजाकत अकबर के पास है, जिन्होंने ऑफ स्टंप के बार बारी गेंद को गति का इस्तेमाल करते हुए थर्ड मैन क्षेत्र में खेला था. टाइमिंग और उसके साथ प्लेसमेंट, ये दो चीजें बहुत इंपॉर्टेंट है. टाइमिंग भी बहुत अच्छा किया गया था, और उसके साथ गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए गैप में चली गई. शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर. ये ओवर अगर देखें तो थोड़ा सा अच्छा साबित हो रहा था, लेकिन आखिरी गेंद पर जो चौंकाने के बाद और बेहतर ओवर बल्लेबाजों के लिए साबित हुआ. 41, 2 विकेट के नुकसान पर है. 5 ओवर का मैच है संदीप, 2 ओवर आना बाकी है. अभी आपको क्या लग रहा है, कितने रन बनने चाहिए इस विकेट पर? 41 धावा सध्याच्या स्थितीला लागल्यात. उर्वरित 2 षटकांमध्ये 25च्या आसपास धाव फलकावर धावा यायला हव्यात, जेणेकरून एक चांगलं लक्ष असेल. 70च्या आसपास धाव फलक जायलाच हवा. समोरचा संघ सुद्धा मजबूत संघ आहे. ऋषी आहे, तन्मय पाटील आहे, निशांक नावाचा विस्फोटक खेळाडू आहे जो सातत्य राखतोय. आणि आतापर्यंत जर रोशन याचा विचार केला तर 115 बॉलमध्ये 195 धावा या खेळाडूच्या नावावर आहेत आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर निशांक 87 बॉलचा सामना करत 191 धावा त्याने बनवलेत. म्हणजेच बिग इन्काउंटर, एक चांगला मॅच आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळेल. चर्चा आपण करूया, कारण मैदानाच्या आत सध्या गेलंय खेळाडूंकरता पाणी. आणि याच फावल्या वेळामध्ये मित्रांनो आपण डीजेच्या माध्यमातून ऐकूया सुंदर सुंदर गाणी. बलिदानाची त्यागाची ही गाथा महाराष्ट्राची, बलिदानाची त्यागाची ही गाथा महाराष्ट्राची, जनतेच्या कल्याणाची ही शिकवण शिवरायांची, जनतेच्या कल्याणाची ही शिकवण शिवरायांची, फुले शाहू आंबेडकर यांच्या. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही भारतीय जनता पार्टी वसई पूर्व मंडळ आयोजित BJP ट्रॉफी 2022 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये शेलार मैदानावर स्वागत करतोय. व्यासपीठावर मान्यवर तर उपस्थित आहे. चालू असलेल्या मॅचचा लेखाजोखा आमच्या डोळ्यासमोर येतोय. 3 षटकं समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 41 धावा. स्ट्रायकिंगकडे खेळाडू आहे अमन शेख, जो सी टँकर रोल अदा करतोय. 10 बॉलमध्ये 34 धावांची झंझावती पेश करतोय. अकबर शेख नावाचा खेळाडू 2 बॉलमध्ये 4 धावा बनवतोय. समोरच्या इन कडून गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज झालोय मिस्टर सचिन पाटील. ऋषी 46 यांचे छोटे बंधू सचिन गोलंदाजी मार्गावर. हा चेंडू हवेत आहे, झेल होण्याची दाट शक्यता. अमन या फलंदाजाचा विकेट प्राप्त केलाय. बिग ब्लो, मोठी विकेट, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलाय. विकेटचं पतन, हा लागलाय 3रा धक्का. गॉन.
सन बना के खेल रहे थे, लेकिन काफी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को ऑन साइड पर खेलने का प्रयास जो किया गया ना, वहां फंस गए। सचिन के लिए विकेट चाहिए, नागले के लिए विकेट चाहिए। मेरे हिसाब से सबसे बड़ी मछली जाल में फंसी है। यहां से नागले की टीम के लिए कमबैक करने के लिए सबसे बड़ा मौका है, सबसे बड़ा मौका। अच्छी गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा सचिन द्वारा। अगदी बरोबर आणि खरं तर चांगला खेळ त्याने KPL मध्ये सुद्धा केला. KPL मध्ये सुद्धा टीम 94 या संघाच्या माध्यमातून तो खेळत होता आणि अशा वेळेस आवश्यकता असताना त्याचं 4थं षटक KPL मध्ये प्रभावी पडलं आणि त्या मॅच मध्ये विजय संपादन करता आला टीम 94 कामणी या संघाला. आदरणीय सन्माननीय हजरतजी शेख संजूभाई म्हात्रे यांचा तो संघ आणि SS इंटरप्राइजेसचे ते मालक आहेत, ज्यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम 25,000 ही प्राप्त झाले. लाख लाख धन्यवाद हजरतजी शेख सरांचं. कामन क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल ज्यांच्यामुळे घडले ते KPL चे पितामह आदरणीय सन्माननीय हजरतजी शेख सरांची आठवण मला झाली आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये कदाचित या महान व्यक्तींना तुम्ही व्यासपीठावर बघू शकताय. आणखीन पाहुणे दाखल झालेत, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी दाखल झालेत. या सर्व पाहुण्यांचं मी स्वागत करतोय. या पाहुण्यांच्या माहिती करता पहिला मॅच सुरू आहे त्रिमूर्ती नागले, दुसरा मॅच सुरू आहे त्रिमूर्ती नागले विरुद्ध नो स्टार कामान असा. पहिली 3 षटकं संपल्यानंतर धावा व्यवस्थित होत्या. 4थ्या षटकामध्ये 1 गडी बाद केलाय. नवीन खेळाडू आलाय अहमद. हा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडूला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये वळवलंय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. या एका धावनीशी समाधान मानावं लागतंय. धाव गतीला खुंटी लावली गेली. धाव संख्या पोहोचली जाते 42 वर. 42 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. आज क्रिकेटच्या बरेचशा मॅचेस आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर बघायला मिळत आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आणि फक्त क्रिकेटच पाहायला मिळतंय. म्हणूनच बऱ्याचशा बड्या कार्यकर्त्या नेत्यांद्वारे मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आदरणीय सन्मान्य दिलीप केवट सरांचं व्यासपीठावर आगमन झालंय. वेलकम सर. फुल टॉस बॉल, चेंडू हवेत आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपला नाही, धावा अडवल्यात, हे फार महत्वाचं होतं. पाहू शकता त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करताना आणि इथे 3ऱ्या पंचांची मागणी केले, कारण असं वाटलंय की फलंदाज क्रीज मध्ये पोहोचण्याकरता थोडासा लेट झालाय. चर्चा आपण करूया. धाव फलकावर धावा सध्याच्या स्थितीला आहेत 42 धावा. या चेंडूंचं वर्णन आम्ही करणार आहोत. काय चांगली सुंदररित्या फेकी केली गेले. बिल्कुल पंचांना आमंत्रित केलं गेलंय. बिल्कुल आप देख सकते हैं इस वक्त बहुत अच्छा थ्रो किया गया, खास करके वो सीधा था. तो अब फैसला क्या होगा देखने वाली बात है. तीसरे अंपायर हमारे साथ जुड़ते हुए विशाल नाइक. क्या इस मुकाबले में और एक विकेट मिलने वाला है? की घंटी तो बिल्कुल बज रहे, क्योंकि डायरेक्ट गेंद लगी है और अपने पास टाई करने का प्रयास कर रहे थे. अकबर बैक टू द पेवेलियन, थोड़ा सा निराश है, हताश है और नागले के खेमे में खुशी का कोई ठिकाना नहीं है. इससे पहले अगर एक बहुत बड़ा विकेट जो सेट बल्लेबाज आपने आउट किया था और डेंजरस बैट्समैन अकबर संदीप जी बैक टू द पेवेलियन जा रहे हैं. आमचे आणखीन मान्यवर या ठिकाणी दाखल झालेत, पदाधिकारी दाखल झालेत. वेलकम वेलकम वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. व्यासपीठाच्या दिशेने दाखल झालेत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी. आदरणीय सन्माननीय शेखर धुरी साहेबांचं आगमन झालं. आदरणीय सन्मान्य बाळा सावंत साहेबांना सुद्धा आपण बघतायत. जितेंद्र वेंगुर्लेकर हे सुद्धा व्यासपीठावर दाखल झालेत आणि महेश सरवणकर सरांचं सुद्धा आगमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. भारतीय जनता पार्टी पक्षाचे हे कार्यकर्ते आणि म्हणतात की शेखर धुरी यांच्याबद्दल बोललं जातं की भावी आमदार आहेत. विवेक भोसकर जे भारतीय जनता पार्टी वसई पूर्व मंडलचे महामंत्री आहेत, ही सूचना आमच्यापर्यंत देत आहेत. वेलकम एव्हरीबडी. पाहुण्यांच्या माहिती करता न्यू स्टार कामन ए विरुद्ध मॅच सुरू आहे त्रिमूर्ती नागले असा. 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 4 गडी बाद 43 धावा. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आत गेलाय आर्यन म्हात्रे. हा सुद्धा एक विस्फोटक खेळाडू आहे.
स्वतःला सिद्ध कराल तेव्हा प्रसिद्ध व्हाल. सचिन याचा हा बॉल स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्री मध्ये चेंडूला अडवलंय. सचिन सचिन सचिन. आज मला या मॅच मध्ये फक्त आणि फक्त सचिन दिसतोय. भारतीय क्रिकेट जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने उंचावण्याचं काम केलं मास्टर ब्लास्टर, एशियन हिरो, मीडिया मॅन सचिन रमेश तेंडुलकर सरांनी. कारण 25 फूट लांबीची बॅट्स आपण बँड्रा इथे समुद्र किनाऱ्यालगत बघतोय. बाबा सिद्दीकी यांच्या शुभ हस्ते जे अनावरण केलं होतं 25 फूट लांब आणि 2 टन वजनाची ती स्टीलची बॅट. हा चेंडू चांगला टाकलाय. गुड बॉलिंग आहे काय नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त निघतोय कारण जी रेषा आहे त्या रेषेच्या पलीकडे चेंडू पडतोय हे निरीक्षण केलंय. गुड डिसिजन. बिल्कुल, बहुत सारी चर्चा होती है इस गेंद के ऊपर क्योंकि बल्लेबाज सफल हो जाते हैं, उसके बाद में डिच वाइड देखा जाता है, लाइन बहुत सारी लाइन बिलोंग टू अंपायर, बहुत सारी चीजें होती है. मोंटी गुडेकर के पास में एक्सपीरियंस है, अच्छी अंपायरिंग, वाइड बॉल का इशारा, मिस्टर रेस्टा से रन भी बन रहे हैं. 4 चेंडू टाकून झाले. धाव संख्या 4 गडी बाद 44 धाबा. चौथं षटक प्रगती पथावर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सचिन पाटील. टीम 94 संघाकडून KPL कॉमन प्रीमियर लीग 2022 मध्ये खेळताना आपण सचिन पाटील या खेळाडूला पाहिलं होतं. पाटील यष्टांच्या पाठीमागे लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मध्ये, एक क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये तैनात केला गेलाय. सचिन याचा हा बॉल इन द एअर, विकेटचं पतन आणि हा फलंदाज सुद्धा तंबूच्या आश्रय आला. गॉन. आणखीन एक धक्का दे धक्का सुरू आहे. भारतीय जनता पार्टी, जिसकी अपनी एक अलग पहचान है. ये केवल एक राजनीतिक दल नहीं, एक आंदोलन है. विचारधारा जिसका प्राण है, जिसके सिद्धांतों में निष्ठा है. 44. धाव संख्या 44 धाबा. गडीबाज झालेत या क्षणाला ते 5 गडीबाज 44 धाबा. षटकांचा जरा विचार केला तर या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत 5. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. चौथं षटक सुरू आहे. एका बाजूला करण नावाचा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. आर्यन मात्र यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा खूप चांगलं प्रदर्शन करू शकला नाही. 17 बॉलमध्ये 21 धाबा. हे त्याचं प्रदर्शन मी आतापर्यंत बघितलंय आणि कुठेतरी त्याला या चुका दुरुस्त कराव्या लागतील. कधी कधी काही खेळाडूंना एक वेगळं व्यसन लागलंय, खास करून मोबाईलचं, जे PUBG वगैरे ह्या गेमवर जास्त बिझी असतात. त्यामुळेच ते त्यांचा परफॉर्मन्स, त्यांचा डान्स विसरून जात आहेत. क्रिकेटमधील ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी दिसत नाही. प्रेक्षक त्या ठिकाणी बसलेत. चर्चा करतो मी. समर्थक आहेत. हा बुल्लेन चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केला जातोय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरकतोय. बघता रोशन पाटील चांगली फिकी करतोय. एकच धाव. 4 षटकांची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना न्यू स्टार कॉमन ए संघाची धाव संख्या आहे 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. 45 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 4 ओव्हर. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम भारतीय जनता पार्टी चषक 2022. 45. भाजपाच्या नव्या रूपाला छत्रपतीचा आशीर्वाद. भाजपाच्या नव्या रूपाला छत्रपतीचा आशीर्वाद. एकमुखाने चला देऊया आता. धन्यवाद डीजे प्रशांतजी. 45 धाबा 4 षटकांमध्ये आणि 5 गडी बाद झालेत. सचिन याची तारीफ करावी तितकी कमी. 2 गडी बाद केलेत या षटकामध्ये आणि फक्त 5 धावा दिलेत.
बहुत अच्छी गेंदबाज है। खास करके हम चर्चा कर रहे थे 70 के बारे में, खास करके बल्लेबाज जिस रफ्तार के साथ जा रहे थे वो ब्रेक लगा है, 2 विकेट से ब्रेक लगा, इन्होंने विकेट भी लिए, उसके साथ 5 रन दिए। शानदार गेंदबाजी, बहुत ही दमदार खेल हो रहा है खास करके गेंदबाज की तरफ से। और अब मुझे लग रहा है कि नागले के खिलाड़ियों ने वापसी का बिगुल बजाया है। अब ये 70 के बारे में बल्लेबाज नहीं सोचेंगे, अब उनके पास ऑप्शन नंबर 2 होगा। 45 है, 65 के बारे में सोचेंगे, 45 है, 60 के बारे में सोचेंगे। लेकिन नागले की टीम मेरे हिसाब से यहाँ 52-55 के आसपास सोच रही है, वो संतुष्ट होने वाले हैं यहाँ। अगदी बरोबर, तुमच्या मताशी मी सहमत आहे. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या शिदोरीचा योग्य तो वापर तुम्ही या ठिकाणी करतायत. म्हणूनच म्हटलं जातं की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतोय. जो अनुभव नुकताच आदरणीय सन्माननीय प्रशांत आदवडे सरांच्या मुखातून बाहेर पडताना दिसतोय. निशांक याचा परफॉर्मन्स यंदाच्या हंगामामध्ये 8 षटकं टाकलेत, 89 धावा देऊन 4 गडी बाद केलेत. युटिलिटी क्रिकेटर 13 क्रमांकाची जर्सी परिधान करून गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक, हा चेंडू ओव्हर पिच होता, या चेंडूला उडवलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण रोशन पाटील याच्याद्वारे. 1 धाव पूर्ण केली. या एका धावणीशी धावसंख्येत बदल आणि धावा लागल्या जात आहेत. 5 गडी बाद 46 धावा. पुढचा होणारा मॅच हा सुद्धा फार महत्वाचा असेल. पुढील मॅचची चर्चा आपण करूया. ध्रुवी 11 खोलांडे विरुद्ध कामन बॉईज बाबा स्पोर्ट्स 9191 विरुद्ध ध्रुवी 11 खोलांडे. या दोघांनी टॉस बॉक्स मध्ये लवकर येऊन थांबा. पुढील होणारा मॅच असेल या 2 संघादरम्यान. सुरू असलेल्या मॅच मध्ये आपण पाहतायत सध्याच्या स्थितीला आणखीन विकेट्स धावच्या स्वरूपात फलंदाज आपल्याला बाद होताना दिसतोय. 6 गडी बाद, धाव पैकावर धावा लागल्या जातात 46 धावा. न्यू बॅट्समन, न्यू बॅटर. ओहो, गोलंदाज निशांक चांगलं नियंत्रणबद्ध गोलंदाजी करतोय. दर्पण नावाचा खेळाडू आलाय. धावसंख्या थांबली, धावसंख्या सुस्तावली, धावसंख्या मंदावली, धावसंख्या थंडावली. शेवटचे 4 बॉल मध्ये मोठा फटका यायला आबा. शॉर्ट बॉल, हाफ ट्रॅकर चेंडू, चेंडूला उडवलाय लॉंग ऑन मध्ये. रोशी कोणती चूक करत नाही. ऑस्ट्रेलियन स्टाईल पद्धतीने हा झेल टिपतोय. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का. 7 गडी बाद, धाव संख्या 46. बरोबरच तारीफ करावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाची. 7 गडी बाद, धाव फलकावर धावा. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या झालं 46. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. न्यू बॅटर इन, नवीन खेळाडू गेलाय हकीम. हकीम खान नावाच्या खेळाडूला मागे का ठेवलंय, हा एक प्रश्न मला निर्माण झालाय. KPL मध्ये सर्वोत्तम कामगिरी हकीम काम याची आपण बघितली. एलिव्हेशन नव्हतं, बघूया काय घडलंय. पुन्हा एक डॉट बॉल टाकला गेलाय. धाव संख्या स्थिर, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या धाव पैकावर आहे. सध्याच्या स्थितीला 46 धावा. NXT लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातं आणि खरं तर ड्रोन कॅमेरा हा सुद्धा आपल्याला वर उडताना दिसतोय. पुढचा बॉल, गुड बॉल, क्वालिटी दर्जाची गोलंदाजी गोलंदाज साकारतायत. पूर्णतः पकड मजबूत केलं पहिल्याच मॅच खेळत असताना. देखिए पहले 2-3 ओवर की कहानी देखें तो पूरी तरह से हावी रहे बल्लेबाज, लेकिन अब जाकर ये जो 2 ओवर की कहानी ना, जिसमें गेंदबाजों ने बहुत अच्छी गेंदबाजी की, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. या इनिंग मधला शेवटचा बॉल. पुन्हा एकदा लेग ब्रेक गोलंदाजाने चेंडू टाकलाय आणि फ्लाईट जास्त दिली होती. बघूया काय घडलंय या चेंडूवर. याच दरम्यान इथे धावा मिळते 1. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये न्यू स्टार कामन ए संघाची धाव संख्या 47 धावा. फलंदाजीमध्ये 1 मॅन आर्मी अशी भूमिका करताना दिसला अमन शेख. 11 बॉल मध्ये 34 धावा वगळता
एकही फलंदाज खेळपट्टीवर विशेष प्रभाव पाडताना दिसला नाही. दुसऱ्या डावामध्ये आपण बघणार आहोत कशा पद्धतीने खेळ होतोय. आता टॉस बॉक्स मध्ये आपण दोन मातब्बर संघांना आमंत्रित करतोय. 9191 बाबा स्पोर्ट्स 9191 संघाचा संघनायक आणि ध्रुवी 11 कोलांडे संघनायक टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर या. याआधी आपण स्वागत करूया आणि टॉस बॉक्स मध्ये जातील आमचे साथी समालोचक मित्र प्रशांत आदवडे. बिग डॅडी 47 हे नेहमी चर्चेमध्ये असलेलं नाव. KPL मध्ये बिग डॅडी 47 कामन आदरणीय सन्मान्य प्रवीणजी गुप्ता सरांचा हा संघ उतरताना बघितला होता आणि 47 धाबा धावफलकावर आल्यामुळेच 500 रुपयाचा पारितोषिक आलंय प्रवीण गुप्ता साहेबांकडून न्यू स्टार कामन संघाकरता. प्रवीणजी प्रेझेंटेशन ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक देऊन टाका. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व प्रवीण गुप्ता साहेबांचं. आता व्यासपीठावर दाखल झालेल्या पाहुण्यांचा आपण मान सन्मान करूया. व्यासपीठावर दाखल झालेले आमचे लाडकं व्यक्तिमत्व भावी आमदार आदरणीय सन्माननीय शेखर दादा धुरी साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपण करूया. माईची ऊब देणारी शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मान करूया. पाहू शकतात आपण व्यासपीठावर या बंडावस्तींचा यथोचित मान सन्मान केला जातो. शेखर दादा धुरी साहेबांना आपण बघितलं भावी आमदार आणि त्याच्यानंतर आपण सन्मान करण्याआधी टॉस बॉक्स मध्ये वळूया. शेखर दादा धुरी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस सुद्धा होतोय. टॉस बॉक्स मध्ये आपण प्लीज चला. सर्व मान्यवर टॉस बॉक्स मध्ये जातील आणि त्याच्यानंतर आपण इतर सन्मान करणार आहोत. सर आपण सुद्धा चला. सर्व मान्यवर हा उल्लेख आम्ही केलाय. सागर सागर हॅलो हॅलो धुरी साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे टॉस होतोय सर. बरोबर राजूभाई म्हात्रे यांना देखील आपण व्यासपीठावरती पाहू शकता. अर्थात टॉस बॅकचा आहे आणि धुरी साहेब आहेत. तर दुसऱ्या भारतीय जनता पार्टीचं मळ आपण पाहतोय आणि आता टॉस होतोय. बाबा स्पोर्ट 91 वर्सेस कामन वर्सेस ध्रुवी 11 कोलांडे या दोन संघादरम्यान कोलांडे आणि कामन या दोन संघादरम्यान महत्वाचा टॉस केला जातो. टॉस का बॉस कमळ आलं याचा अर्थ कोलांडे संघाने टॉस जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करेन. कमळ पुन्हा एकदा फुललेलं आहे. कमळ फुललेलं आहे आणि आता कोलांडे संघाच्या बाजूने निर्णय आलेला आहे. मैदानातला सामना देखील सुरू होता त्या दिवशी मी मान्यवरांना सन्मानपूर्वक विनंती करेन आपण आज नसतं बा. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मैदानातला सामना देखील सुरू होता.
अतिशय महत्त्वाचं म्हणजे टॉस तुम्ही जिंकलेलं आहे, दोन्ही वेळेला कमळ आलं होतं आणि आता चेहऱ्यावरती हास्य आहे. काय म्हणाल जेव्हा टॉस जिंकला, काय निर्णय घ्याल? फिल्डिंग असेल. विशेष असे कारण काय? कारण टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर काय इरादे असेल? समोरच्या संघाला कितीपर्यंत थांबवणं तुमच्यासाठी माफक ठरेल? समोरचा संघ जो आहे तो खूपच म्हणजे ताकदवान संघ आहे आणि आम्ही आता नवीनच आलो आहे, तर आम्हाला जास्त काय हे तेवढं चांगलं क्रिकेट आमच्यापासून होत नाही, तर आम्ही चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करू. कोणावरती जास्त लक्ष असेल गोलंदाजी करत असताना, ज्याच्याकडनं फार अपेक्षा आहेत तुम्हाला, आणि एखादा गोलंदाज अजून फॉर्ममध्ये आला नाही, तर असं कोणता गोलंदाज फॉर्ममध्ये येणं पण गरजेचं आहे? प्रवीण सुतार जो आहे तो चांगला गोलंदाज आहे आमचा, तो फॉर्ममध्ये आला तर आम्ही नक्कीच जिंकू. बाजी मारायला आत्ता आपण बघितलं तर यापूर्वी देखील एक चर्चा झाली होती की कमीत कमी अशा प्रकारची एंट्री फी आणि जास्तीत जास्त प्राईज आहे या स्पर्धेमध्ये. तर भारतीय जनता पार्टीची स्पर्धा तर आपण दुसऱ्या वर्षी बघतो. कसं बघता या संपूर्ण स्पर्धेकडे तुम्ही? या स्पर्धेची वाट 1 वर्ष अगोदरपासूनच बघत होतो. गेल्या वर्षी आम्ही भाग घेऊ शकलो नाही, पण यावर्षी वाट बघत होतो आणि ते आज आम्हाला भेटले खेळायला. चांगलं वाटतंय. एक चांगला मॅच अपेक्षित आहे यानंतर? हो, नक्कीच. ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा असतील. टॉस जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी कोरांडे संघाने घेतला आहे. बॅटिंग करायचं आहे, त्या बॅटिंग करत असताना तुमच्यासारखा खेळाडू मैदानामध्ये असणार यात काय शंका नाही. तुमचा फॉर्म पण चांगला सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला तुमच्या व्यतिरिक्त प्रवीण, तुमच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या खेळाडूकडून फार अपेक्षा या मंचावरती आहे? सर, प्रथमतः मी आयोजकांचा आभार मानेन का आम्हाला कमीत कमी एंट्रीमध्ये एवढी मोठी स्पर्धा खेळण्यासाठी इथे चान्स दिला. आणि आमचे फलंदाज महेंद्र कांबळे खूप फॉर्ममध्ये आहे, हर्षद म्हात्रे आहे, हेमंत कामनकर, अमित कामनकर, असे बरेच फलंदाज चांगले आहेत आमच्या फॉर्ममध्ये आणि आम्ही 60+ मारण्याचा प्रयत्न करू. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीनं या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, दोन्ही एंडकडनं आपण गोलंदाजी आणि फलंदाजी करतो, त्यावेळेला काय मानसिकता असते एखाद्या बॅट्समनची? त्याचा फायदा होत असतो की त्याची तयारी पूर्णपणे कामन क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंनी केलेली आहे? नक्कीच. प्लेइंग ग्राउंडवर खेळण्यासाठी खेळाडूंना खेळायला मिळतं ही भाग्याची गोष्ट आहे आणि प्लेइंग ग्राउंड असलं म्हणजे बॅटिंग करण्यासाठी खूपच चांगलं असतं. दोन्ही संघात शुभेच्छा देण्याच्या मैदानातला मॅच देखील सुरू होतो आहे. बीजेपी पूर्व मंडळ प्रेझेंट भारतीय जनता पार्टी चषक 2022चा क्रिकेटचा मास आपण पाहतो आहे. कोलंडे संघानं टॉस जिंकलाय, त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर 91 संघ बॅटिंग करण्याकरता सज्ज असेल. सिक्का उचला और कोलंडे के पक्ष में गिरा इन्होंने कहा कि भाई फील्डिंग करेंगे. बैक टू क्रिकेट, बैक टू कमेंट्री, मिस्टर हेमंत जो हमारे काबिल दोस्त स्पर्धा हमारे साथ जुड़े हुए हैं. हेमंत, आपका भी स्वागत है. ओवर टू हेमंत. थँक्यू सो मच प्रशांत दवडे. आणि फक्त लक्ष जर आपण बघितलं 48चं लक्ष आहे. पहिला बॉलला ऑन ड्राईव्ह केला जातोय. बॉल येतो वाईडिश लॉंगच्या दिशेने. फिल्डिंग अतिशय चांगली होते आणि फक्त एकच रन. जय आपण बघतोय चांगली फिल्डिंग करताना आपल्याला दिसतोय. एकने आपली सुरुवात करताना दिसतो वैभव पाटील. KPL मध्ये अतिशय फॉर्म मध्ये होता वैभव. यस, निशांक दिसतो आपल्याला स्ट्राईक एंडवर आहे. आणि निशांक याचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 87 बॉलमध्ये 191 रन्स केलेले आहेत. आणि या मॅचमध्ये जरी त्यांनी 20 रन बनवले तर विवेकची भोसकर जे मामा आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक मिळेल. पहिला बॉल, बॅक टू द बॉल. आपल्या बॉलमध्ये चांगली फिल्डिंग करताना दिसतोय. यावेळेस मात्र निश्चितच एक्स्ट्रा रन जातील. या बॉलवर ओव्हरथ्रो झालेला आहे. 2 रन या ठिकाणी पूर्ण करतो निशांक. 2ने आपलं खातं खोलतो. या ठिकाणी एकही रन यायला नव्हती पाहिजे होती, मात्र त्या ठिकाणी 2 रन देताना दिसतात न्यू स्टार कामन. 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय 3 वर. राहील याचा जर आपण विचार केला आतापर्यंत 24 ओव्हर टाकलेले आहेत. 241 रन देत असताना 15 विकेट त्याच्या नावावर आहेत या सीझन मध्ये. निशांक स्ट्राईक एंडवर. बघूया या मॅच मध्ये 20 रन बनवतोय आणि आपल्या मामाकडून 500 रुपयाचं पारितोषिक पटकावतोय की नाही. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ, चांगला बॉल. यावेळेस चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा खाली ठेवला होता. गती थोडीशी कमी केली आणि नक्कीच ज्यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल पडतो ना त्यावेळेस थोडासा त्रास जाणवतोय बॅटरला बॅटिंग करत असताना. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर राहिल अन्सारी. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुलचा फटका पॉवरफुल आहे आणि हा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. मी माझ्या लग्नाचा विचार कर जरा. किती शोभून दिसशील आई माझी, पडशील हाताने हिरवा चुडा.
अतिशय चांगला फटका बघितला, पुलचा फटका कावकानाच्या दिशेने बॉल बाउंडच्या बाहेर जातो 4 रनसाठी. 4 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 7 रन, 7 फॉर नो लॉस. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 41 रन आल्या होत्या आणि जसा अमन बाद झाला आणि अमन बाद झाल्यानंतर मात्र फक्त 2 ओव्हरमध्ये 6 रन्स आल्या. अमन यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती. मागच्या इनिंग मध्ये आपण जर बघितलं तर एकंदरीत 34 रन बनवले होते अमन यांनी. ऑलवेज ऑन ड्राईव्ह आहे. पुन्हा एकदा बॉल त्याच दिशेने जाताना दिसतोय. मिस फिल्डिंग. नक्कीच या ठिकाणी दुष्काळात 13वा महिना आपण म्हणू शकतोय, कारण अगोदरच तुमचे रन्स भरपूर कमी आहेत आणि रन डिपेंड करण्यासाठी तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल. असे ते 12च महिने असतात, मात्र मोबाईल कंपनीने वर्षामध्ये 13 महिने केलेले आहेत, कारण 28 दिवसाचाच महिना मोबाईल कंपनीमध्ये आहे. स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 9 फॉर नो लॉस. राहील बॉलिंग चांगली करतो, मात्र फिल्डिंगची साथ नाहीये. हो, चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल, थोडासा खाली ठेवला होता. सबमरीन डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेर. ही लाईन अतिशय बेटर होती, चांगली होती राहील याची. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 रनचं टार्गेट चेस करत असताना टीआर स्पोर्ट नागले टीमचा स्कोर आहे 9 विकेट. वैभव पाटील आणि निशांक पाटील दोन्ही सुद्धा पाटील बंधू या ठिकाणी बॅटिंग करताना आपल्याला दिसत. घेऊया छोटासा डीजे ब्रेक नंतर पुन्हा या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एकमेव तत्वनिष्ठ, एकमेव बलाधीष्ठ, भारताचे भविष्य, एकमेव पक्षश्रेष्ठ, एकमेव तत्वनिष्ठ, एकमेव बलाधीष्ठ, भारताचे भविष्य. दुसरा बॉलर सिराज येतोय. सिराज हा सुद्धा मला वाटते की नंबर 2 वर हा बॉलर आहे प्रकाश तुंबड्यानंतर, कारण आतापर्यंत सिराजच्या नावावर या सीझन मध्ये 21-22 मध्ये या सीझन मध्ये जर बघितलं तर 30 विकेट त्याच्या नावावर आहेत. वेलकम तेजस आज भरपूर खुश आहे, कारण त्याची टीम फायनल मध्ये पोहोचली आहे. एक जी वर्ल्ड कपची ट्रॉफी आहे ना प्रशांत, ती तेजसच्या घरी जाणार आहे. कुठली एक, दोन्हीपैकी एक. पहिल्या ओव्हर नंतर आपण बघतोय फक्त रन 9 आले प्रशांत. सुरुवात तर चांगली झालेली आहे. सिराज शफल क्रॉस, बॉडीला रोल केला, हुक केला, बॉल जातोय बॅक ऑफ द स्कोअर लेगच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. वैभव जर बघितला एवढा फॉर्म मध्ये नव्हता, मात्र केपीएलचा फरक भरपूर खेळाडूंवर पडलेला है. और अहमद, एक अच्छी बात थी कि बॉल डालने से पहले इन्होंने पैरों की कोई मूवमेंट नहीं की थी. जब एक बार वो करीब रिलीज पॉइंट था और उस वक्त इन्होंने पैरों की मूवमेंट की और ऑफ स्टंप के बाहर चले गए, तो इसका फायदा इनको मिला. अच्छा शॉट बल्लेबाज द्वारा, प्रॉपर क्रिकेट शॉट इन्होंने खेला और अच्छे तकनीक के साथ. नक्कीच. हो, ह्या वेळेला बघितलं जास्त टर्न होतो बॉल, लेग स्पिन बॉल होता आणि जास्तच बाहेर जाताना दिसतो. वाईटचा इशारा, कारण पंचांनी पहिल्या दिवसापासून सूचित केलेले आहे जी रिटर्न क्रीज आहे त्याच्या बाहेर बॉल जर जातो तर तो वाईट आहे. रिच वाईट कुठल्या प्रकारचा नाही, कारण रिटर्न क्रीज मोठी दिसते, त्यामुळे हा निर्णय पंचांचा आहे. राऊंड विकेटने अप्पर कटच्या अंदाजात खेळायचा होता. हवेत बॉल, अमान बॉल, खाली कुठलीच चुकी नाहीये आणि हा पहिला विकेट जाईल टीआर स्पोर्ट नागले टीमचा. आउट होईल बॅटर वैभव पाटील इज आउट. शकता नव्हती, भरपूर बाहेर जाणारा बॉल. आणि सैजाद शेख याचा एक डायलॉग आहे कि बाहर जाने वाली लड़की और गेंद को छेड़ना मत, आपकी विकेट जाने वाली है. वो बुलाती है मगर जाने का नहीं. अगर इतनी दूर वाली गेंद है, परेशानी हेमंत क्या थी कि टिप्पा खाने के बाद वो बाहर की तरफ गेंद बिल्कुल जा रही थी. दूसरी बात ये थी कि बल्लेबाज पहले से सफल हुए थे. अभी इससे पहले वाला जो शॉट था स्क्वेली की तरफ अच्छा खेला गया था, उसके बाद में अब देखिए इस गेंद को जब खेलने का प्रयास किया तो पहले सफल हुए थे, बॉल डालने से पहले सफल हुए थे. तो इस गेंद का इन्होंने पीछा किया, टाइमिंग नहीं कर पाए, ज्यादा अवे फ्रॉम द बॉडी गेंद थी, उछाल ज्यादा था, फंस गए बल्लेबाज और पहले विकेट के तलाश में थे गेंदबाज, तो उनको विकेट मिला. पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए सिराज. तन्मय पाटील, वंडर ऑफ नागले
सध्या आपण बघतोय बॅटिंगसाठी उतरलेला आहे आणि बॅक टू बॅक 3 षटकार जर तन्मय पाटील याने मारले तर श्रीकांत पाटील याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आतापर्यंत तन्मय याने 97 बॉलमध्ये 218 रन बनवलेले आहेत या सीझन मध्ये. पूर्ण लेखाजोखा आमचा ऑफिशियल स्कोरर विजय याच्याकडून. चांगला ऑन ड्राईव्ह या वेळेला लॉंग ऑनच्या दिशेने बॉल, चांगली फिल्डिंग, फक्त एकच रन मिळेल, एक पेक्षा जास्त काही नाहीये. या एका धावेने निशांक याचे 200 रन्स पूर्ण झालेले आहेत या सीझन मधले. कारण या सीझन मध्ये आपण बघितलं सीझन संपत आलेलं आहे आणि एक चांगलं टोटल पर्यंत पोहोचताना दिसतात सगळे खेळाडू. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्ड वर 15 रन, 15 फॉर 1 लॉस. सिराज याच्यामध्ये क्षमता आहे, दोन्ही बाजून बॉल तो टाकतोय, रॉंग वन टाकण्यामध्ये सुद्धा माहीर आहे. यावेळेस बघूया तन्मय पाटील याला कुठल्या प्रकारचा बॉल टाकेल सिराज शेख. पुढील बॉल लेग ब्रेक होता, आउटसाइड एज. ओ माय गॉड, कॅच या ठिकाणी सुटला जातोय. कॅच अतिशय महत्वाचा होता आणि एफर्ट जबरदस्त हकीम खान याचा, जबरदस्त प्रयत्न हकीम याचा. एक बार लेट रिएक्ट और फायदा बल्लेबाज को मिला है. सिराज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. हो, बॅक टू द बॉलर. उंच असा खेळाडू आहे, आपल्या फॉल मध्ये चांगला जंप मारून बॉलला अडवतोय तो सिराज. चांगली बॉलिंग करताना दिसतो. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर कमबॅक अतिशय चांगलं केलेलं आहे सिराज याने. राईट आर्म राऊंड द विकेटने. ओहो, बॉडीला रोल केला, हुक केला आणि बॉलला पाठवून दिलं लॉंग लेगच्या बाहेर. रनसाठी टॉवरिंग षटकार. अप्रतिम शॉट. पहिलंच जाणलं होतं की हा लेग ब्रेक बॉल असेल. सफल झाला होता, बॉडीला रोल केलं आणि काय जबरदस्त हुक शॉट. आणि हुक शॉट मारण्यामध्ये अतिशय माहिर आहे तन्मय पाटील. बिल्कुल आपने सही कहा. मैदान के अंदर ये भी ओवर अगर देखें तो बहुत अच्छा साबित हो रहा था. उसी वक्त तन्मय एक अच्छा शॉट खेला और उस ओवर को खराब किया. रन संख्या कुल मिलाकर 21, 1 विकेट के नुकसान पर है, जिसमें अब तन्मय के ऊपर सबकी निगाह रहेगी. एक तरफ निशांक जैसे बल्लेबाज एक साझेदारी बनाने की कोशिश कर रहे हैं और अब राहिल को दोबारा आना पड़ेगा, क्योंकि यहाँ ये जो सारे खिलाड़ी है ना, हेमंत मुझे लग रहा है विकेट के लिए जा रहे हैं, इसीलिए राहिल को बुलाया गया है. नक्कीच कारण राहिलचा आपण विचार केला तर विकेट टेकर बॉलर आहे. राहिलचा विचार केला आतापर्यंत राहिल याने एकंत 15 विकेट्स घेतलेले आहेत. मात्र दोन्ही सुद्धा बॅटरचा जर आपण विचार केला, दोन्ही सुद्धा चांगले बॅटर आहेत दोन्ही बाजूने. एका बाजूने लेफ्ट हँडर बॅटर निशांक पाटील, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय तन्मय पाटील राईट हँडर बॅटर. हे जे कॉम्बिनेशन आहे ना, टिया स्पोर्ट नागले टीमचं सर्वात जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. सर्वात मेन जोडी कुठली असेल टिया स्पोर्ट नागले टीमची तर ही मेन जोडी आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं रोजी 46 रोशन पाटील सुद्धा चांगला आहे खेळाडू, ज्याने 115 बॉलमध्ये 195 रन या सीझन मध्ये आतापर्यंत बनवलेले आहेत. आणि सचिन सुद्धा चांगला बॅटर आहे, ज्याने 78 रन केले. प्रशांत सुद्धा चांगला बॅटर आहे, 100 पेक्षा रन जास्त केलेले आहेत प्रशांत याने सुद्धा. तर बॅटिंग लाईनअप जर आपण बघितली टिया स्पोर्ट नागले टीम अतिशय स्ट्रॉंग आहे आणि 48 रनचं लक्ष्य हे एवढं मोठं नसेल, मात्र ते डिपेंड करण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने करताना दिसतो न्यू स्टार काम. For loss of 1 wicket, Tia Sport Nagle team chasing the target of 8 runs. किती चांगलं टार्गेट चेस करत असताना सुरुवात चांगली झालेली आहे आणि मी तर म्हणेन हा नेट टू नेट फाइट आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत बिल्कुल अपनी सही का एक बार फिर मैच बहुत अच्छा बना हुआ है और एक अच्छा बैटर. ये पहले आपने बताया था, इससे पहले नागले और कामर की जो टीम है तगड़ी टीमें हैं और ये कह रहे हैं अब उम्मीदवार नहीं दावेदार है, चैंपियन तैयार है. बीजेपी चषक 2022 के इस घमासान में बहुत ही जबरदस्त माहौल बना हुआ, लेकिन अभी मैच में पलटवार भी आ सकता है. जैसे कि
3 ओवर में 41 के बाद 12 गेंदों में केवल 7 रन बने थे। की जसं वाटलं होतं की शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 25 रन जर आले तर 65 ते 70 रन, तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये बघितलं पण सचिन पाटील आणि निशांक पाटील यांनी जबरदस्त बॉलिंग केली आणि स्लॉट ओव्हरमध्ये रन आले होते. निगेटिव्ह बघितली न्यूस्टार कामान टीमची. राहिल साईड पुन्हा बॉलिंग मार्कवर चांगला फटका यावेळेला गॅपमध्ये आहे, मात्र फिल्डर येईल अमान. चांगली फिल्डिंग, आउटफील्ड मधला एक अतिशय चांगला फिल्डर आहे अमान, जो परफेक्ट ऑलराऊंडर म्हटला जातोय. अमानची आपण बॅटिंग बघितली असेल, मेरिट नुसार त्यांनी बॅटिंग केली. ज्या प्रकारचा बॉल पडतो त्या प्रकारची त्याची बॅट फिरत असते. ऑन साइडला असो बॉल ऑन साइडला, सरळ असो बॉल सरळ, ऑफ साइडला असो तो ऑफ साइड. बिल्कुल बहुत ही अच्छी बल्लेबाजी चौथी संजय ने बनाए थे, खास करके भी में कुछ अच्छे स्ट्रोक इन्होंने में खेले थे, तो वो देखने के लिए मजा आया था. स्क्वायर विकेट खेलने की तरफ कुछ अच्छे स्ट्रोक था, पैरों की तरफ गेंदबाजी हुई थी. तो आने वाले दिनों में इनकी चर्चा होने वाली है. अभी इस मुकाबले में बहुत कुछ आने वाला है. शानदार मुकाबला चल रहा है मैदान के. 24 रन स्कोरबोर्डवर स्कोर आहे आतापर्यंत. 1 विकेटच्या नुकसानवर स्ट्रायकिंगला यावेळेस येतोय बॅटर तन्मय पाणी. चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. हो डाऊन द ग्राउंड, व्हाट अ शॉट. बॉल सरळ जातो लॉंग ऑफच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार, टावरिंग षटकार. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राहील. पुन्हा पुढचा फटका यावेळेस पॅनिक प्रॉपर झालं नव्हतं. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर होता. एकच रन मिळेल. दुसऱ्यांचा प्रयत्न जरूर, मात्र फिल्डिंग अतिशय चांगली. चांगला थ्रो राहील याच्या हातामध्ये येतोय. 1 ने टीमचा टोटल जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 31 रन, 31 फॉल ऑफ 1 विकेट. नक्कीच जो पाठलाग करायचा आहे प्रशांत 48 रनचा, तो पाठलाग करताना निश्चितच व्यवस्थितपणे पाठलाग करताना दिसतो केएल स्पोर्ट नागले. बिल्कुल 3 ओवर तक एक बार फिर देखे तो अभी फील्डिंग करने वाली टीम कामों की भी स्थिति बहुत अच्छी थी. 3 ओवर तक यहाँ नागले की स्थिति भी बहुत अच्छी है. मैच दोनों तरफ बना हुआ है. पूल केलं यावेळेला. पॉवरफुल शॉट, बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार यावेळेस निशांक पाटील याच्या बॅटमध्ये येतोय. सहा रननी टीमचं टोटल जाते 37 वर. 11ची आवश्यकता. विकेट घेण्यासाठी बोलवलं होतं राहील याला, मात्र रन देऊन जातो. और दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है. एक तरफ कुआ है, दूसरी तरफ भाई है. और हेमंत दोनों तरफ बराबर की पिटाई है. दोनों की तकनीक अच्छी है, शॉट सिलेक्शन अच्छा है, इसलिए दबाव अब गेंदबाज राहील के ऊपर आता हुआ. म्हणूनच मी म्हटलं होतं की ही जी जोडी आहे अतिशय मेन जोडी आहे. चांगलं कॉम्बिनेशन आहे केएल स्पोर्ट नागले टीमचं. निशांक पाटील आणि तन्मय पाटील. निशांकचा स्कोर जर आपण बघितला आतापर्यंत तर जवळ झालेला आहे 18. अद्याप 2 रन जर बनवले निशांक याने तर त्यांचे मामा विवेकजी भोसकर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच बॉल मध्ये थोडीशी काय खराबी आलेली आहे. नक्कीच आमचे अंपायर चेक करतील आणि हे दुसरा बॉल दिला जाईल. चांगलं आयोजन आपण बघतोय या परिसरामध्ये. आणखीन एक चांगलं आयोजन भारतीय जनता पार्टी वसई प्रो मंडल यांचं हे आयोजन आपण बघतोय. बीजेपी ट्रॉफी 2022 हे देखणं आयोजन पूर्णपणे श्रेय जाते राजूभाई म्हात्रे, त्यानंतर अमितजी शेलार, त्यानंतर संतोषजी शेलार यांना. खरोखरच एक चांगलं आयोजन आहे. आणखीन एक वैशिष्ट्य बघितलं, एका व्यक्ती टीम जास्त विजय जास्त मॅचेस आहेत, कारण जानेवारी महिन्यामध्ये आणि फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यापर्यंत टुर्नामेंट झाल्या नव्हत्या. त्यामुळे ज्या उर्वरित टुर्नामेंट होत्या ते या महिन्यामध्ये आपण बघतोय. त्यामुळे काही टीम भरपूर बिझी आहे. राहील पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. फक्त जर बघितलं आपण तर 11 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. राहील मिस्टन शॉट, हवेत बॉल. हकीम खान आणि राहील. ओ हो व्हॉट अ कॅच, सुपर हिट कॅच.
कॅच ऑफ द टुर्नामेंट हकीम खान घेतोय. शुक्रिया शुक्रिया डीजे. ये कैच आप दोबारा देखिए कहां से कहां एक बार वो भाग के आए. अच्छा कंट्रोल, गेंद के ऊपर निगाह थी, शानदार कैच. मजा आया देखने के बाद. अद्भुत फील्डिंग, एक विकेट की तलाश थी. शायद मैंने एक बार फिर सेंटर का कारण बन रही थी. उसी वक्त हेमंत लाजवाब कैच लिया गया. क्या इस कैच से पलटवार आएगा? क्योंकि आखिर के 12 गेंदों में केवल 6 रन बने हैं. दूसरी पारी में अब आपके पास गेंदों की बात गेंदें अभी भी है, लेकिन मैच को पकड़ के रखने की जरूरत है. एक विकेट मिला है और एक विकेट की तलाश में रहेंगे खास करके गेंदबाज. दूसरी तरफ से अब नागरिक टीम को एक छोटी सी साथ देने की जरूरत है. विकेट के ऊपर खड़े रहने की जरूरत है. नक्कीच नक्कीच प्रशांत. आता जर आपण बघितलं 12 बॉल मध्ये 11 रन चालू शकतात आणि या मैदानामध्ये जर आपण बघितलं तर 12 मध्ये 11 एवढं कठीण लक्ष्य नाहीये. मात्र समोरच्या टीमने 12 बॉल मध्ये जर 6 रन दिले तर तुम्ही 11 रन डिफेंड करू शकता. संघर्ष करावा लागेल या. बिल्कुल आपने सही कहा. अगर विपक्षी टीम कर सकती तो हम क्यों नहीं करेंगे? ये एक बात खुद को बताना होगा. खुद पर विश्वास रखने की जरूरत है. अगर एक अच्छा स्ट्रोक आएगा तो प्रेशर रिलीज होने वाला है. एक विकेट आएगा हेमंत तो मैच ऑन रहेगा, मजा आएगा. यस नक्कीच. ही जी ओव्हर आहे ही ओव्हर अतिशय महत्वाची असेल, कारण ही ओव्हर सांगून जाईल ही मॅचची दशा आणि दिशा. ही मॅच कुठल्या दिशेने जाईल ही ओव्हर सांगून जाईल. बिल्कुल आपने सही कहा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला ये बताने वाला ओवर है और खुद को साबित करना होगा. आपके पास ज्यादा बैंक बैलेंस है तो भी हम लड़ सकते हैं. हमारे पास ज्यादा बैंक बैलेंस नहीं है तो भी हम लड़ सकते हैं. लड़ना बहुत जरूरी है. संघर्ष मैदान के अंदर जरूर रहेगा. असे सुद्धा आपण मॅचेस बघितले. 12 बॉल मध्ये 11 रन डिपेंड झालेले आहेत. यावेळेस बघूया संघर्ष करतोय या स्पोर्ट नागले टीम समोर खेळत असताना न्यू स्टार कामा टीम. रोशन पाटील रोजी 26 चांगला बॅटर आहे. रोशनचा जर विचार केला आतापर्यंत त्याने 195 रन केलेले आहेत 115 बॉल मध्ये. चांगली बॅटिंग आपल्या टीम साठी या सीझन मध्ये रोशन यांनी केलेली आहे. उपयुक्त अशी खेळी केलेली आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा उपयुक्त खेळी करण्याची आवश्यकता आहे. हकीम खान येतोय बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या बॉलवर अप्परकटचा अंदाज. चांगला फटका बॉल थर्डमॅनच्या दिशेने बॉलच्या बाहेर. ताकद कमी नजाकत जास्ती 4 रन. देखिए किस तरह से खेले. एक बार थोड़ा सा ऑफ टर्न के बाहर था, गति तो थी, उछाल था और रॉसी अपनी टीम के लिए दे रहे खुशी और बहुत अच्छा गति का इस्तेमाल. नजाकत भरा शॉट रॉसी की तरफ से. पुन्हा एकदा हकीम आउटसाइड एज. यावेळेला दरम्यान डीप मध्ये ठेवलं होतं. आर्यन त्या ठिकाणी होता. 1 रन या ठिकाणी पूर्ण होते. 1 रन टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वर 42 रन आणि रोशन पाटील याचे 200 रन पूर्ण होतात या सीझन मध्ये. निशांत पाटील यांनी 200 पूर्ण केले. रोशन यांनी 200 पूर्ण केलेले आहेत या सीझन मध्ये. नक्कीच अतिशय चांगली कामगिरी करताना दिसतो टी स्पोर्ट नागपूर टीम आणि चांगला देखा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आमचे ऑफिशियल स्कोरर विजय कांबळे यांच्याकडून. जिंकण्यासाठी आणखीन रन्स हवे आहेत ते फक्त आणि फक्त 6. बॉल शिल्लक आहेत 10 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. आपटून टाकण्याचा प्रयत्न पूल केला. बॉल जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी होता. अतिशय चांगला कॅच करतोय तिथला. आउटफील्ड मध्ये सुटत नसतो आणि जय याला खास फिल्डिंग साठी घेतलं जात आहे आणि नक्कीच एक चांगला कॅच जय याच्याकडून. सचिन जातो नवीन बॅटर. त्याच्या नावावर आतापर्यंत आहे. जिंकण्यासाठी फक्त 6 रनची आवश्यकता. मॅच लवकरात लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न केला होता.
हो रोजी यावेळेला मग तो बॉल तो सहज स्कोअर लेगला मग सिराज बॉल खाली कॅप्टन कुठली चुकी नाहीये. मना मनात फक्त भाजप युवांची ताकद फक्त भाजप. ही मॅच जिंकण्यासाठी टीआरएसवर लागला. अमान येतोय बॉलिंग पास कर. बॅटिंग तर चांगली फक्त खेळाडू दिसला बॅटिंग करत असताना निफ्टर कामंडी करतो म्हणजे फक्त अमान. त्यांनी 34 रन केले. बाकीचे तर बघितलं फक्त इतर बॅटरनी बनवले. अमान काहीतरी चमत्कार करतो की नाही बघूया या मॅच मध्ये, कारण बॅटिंग चांगली झालेली आहे. बॉलिंग जर काही चमत्कार दाखवला तर नक्कीच मॅच जिंकू शकेल. मिडॉफच्या दिशेने फिल्डर मिड ऑफ थोडासा शॉट लावला जातोय. पॉइंट थोडासा जवळ एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर साठी या सर्कल मध्ये लावला जातोय. एक शॉट फाईन लेग सुद्धा आहे. डीप मध्ये बघितलं डीप स्कोअर लेग डीप मिड विकेट थोडासा वाईट आहे आणि लॉंग ऑन आहे. ऑफसाइडला बघितलं थर्ड मॅन स्क्वेरिश डीप मध्ये ठेवला जातोय. रेकॉर्डिंग स्टार्ट केली. रेकॉर्डिंग टाकली आम्ही. नक्कीच ही फिल्डिंगची व्हिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते.
बरोबर पण बघतोय मिड ऑफ दिशेने दिसतोय पहिला बॉल अमानियाचा हलक्या हाताने फक्त बघितला हुक केला बॉलला कंट्रोल हुक शॉट बॉल सरळ गेला फाईन लेग बाउंडच्या बाहेर